छत्रपती शिवराय वंदन करून आपल्या तांदळा गावातील अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं आपले सर्वांचे गुरुवर्य महंत नारायणगडाचे मठाधिपती शिवाजी बाबाजी यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि तांदळा गावातील अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं आपल्या सर्व बांधवांना मनापासून शुभेच्छा देतो. सगळ्यांना रामकृष्ण हरी. आज गावात आलं, गावाच्या कादळ्याच्या त्या पाठीवरती आलं की तुमच्यात एक माणूस दिसला नाही, ते म्हणजे आमचे प्रदीप आहे. ते दुःख मला तरी विचारू नको बाबा. सगळे माणसं दिसायला लागले. आज हा आनंदाचा दिवस आहे, परंतु बाबाजी आमच्यासाठी समाजासाठी तो एक तुकडा होता. शेवटी घरातलं लेकरू गेलं आणि ते एवढ्या मोठ्या आनंदाच्या गर्दीत आम्हाला तो माणूस दिसायला तयार नाही. माय बापांनो, तांदळ्याचं योगदान नाही वाया जाऊन लागले तुमचं. शेवटी नावेला जे व्हायचं ते होतंय, व्हायला नको होतं ते झालं. शेवटी तो मुलगा तुमच्या गावाचा नाही. अखंड समाजासाठी ज्याने काम केलं तो गावाचा नाही, समाजासाठी आपलं बलिदान गेलंय. मी जाणून बुजून तुम्हाला ती आठवण करून द्यायला लागलं, आठवण राहावी म्हणून सांगायला लागलं. लेकरू कोणालाही असू द्या, त्याला आपलं समजा. ते कुटुंब कधी उघड्यावर पडू देऊ नका. शेवटी आता काळजावरती दगड ठेवून काम करावं लागणार आहे. विसर पडूही द्यावा लागणार आहे. परंतु त्या कुटुंबाला तुमच्या गावात आलं म्हणून नाही, मी पाठीमागे याच्या गावात होतो कुठल्या तरी, तिथं पण सांगितलं नारायणवाडीला. आपल्या घरातलं लेकरू गेलं म्हणून समजायचं आणि त्याला कधीच त्याच्या आडनावात तोलायचं नाही, किंवा त्या कोणत्या भावकीच होतं याच्यात तोलायचं नाही. शेवटी आपल्या समाजाचं पोरं गेलं, मतभेद कशात ठेवावा, नाराजी कशात ठेवायची हे आपल्याला समजलं पाहिजे. जे लेकरू आपल्यातून गेलं त्या कुटुंबावरती पाठीचा हात गाव आणि परिसर कायम ठेवत जातो. आपलं लेकरू आपल्यात नाही याची जाणीव त्यांना कधी येऊ देऊ नका. कामं रोज येत, संकट पण रोज येत, अडचणी रोज येणार आहेत. याचा अर्थ असा नाही की त्या कुटुंबाच्या पाठीवर हात फिरायला कोणी जायचं नाही. महाराष्ट्रात असे 450 पेक्षा जास्त पोरं आरक्षणासाठी गेले. त्या लेकराचं योगदान विसरू द्यायचं नाही. आणि मी इतकं जे संघर्ष लावून धरला त्याचं कारणच हे की माझ्या समाजाचं सांडलेलं रक्त, माझ्या समाजाचे बलिदान गेलेले पोरं, माझ्या लाखो पोरावर झालेल्या केसेस मला विसरायच्या नाही आहेत. आपल्यासाठी आपल्या गावातला आणखीन एक शिंबडे भैया पण मध्ये आहे. तुम्ही किती दिवस खोटे खोटे कारण करून आम्हाला गुंतवणार आहे. ज्यांचं योगदान आहे त्या आरक्षणासाठी हा महाराष्ट्र त्यांचा कधीच योगदान विसरणार नाही, हे लक्षात असू. आम्ही तुम्हाला एकटं पडू देणार नाही, तुम्ही सुद्धा आम्हाला एकटं पडू देऊ नका. कारण वेळ भयानक आणली. कोणाच्या लेकरं जेलमध्ये तर कोणाच्या लेकरं फरार आहे. कोणाच्या लेकरावरती खोट्या केसेस केल्यामुळे त्याला नोकरीत जाता येत नाही. काही लेकरांवरती जाणून बुजून संकट उभा केले, काही गावांवरती जाणून बुजून संकट उभा केले. ह्या ज्या संकटाच्या भिंती आपल्यामध्ये उभा केल्या, ह्या भीती तोडायच्यात आपल्याला. कोणाचा लेकरू 4 महिने आत राहिलं म्हणजे समाजाला काही गरज नाही असं होता कामा नये. त्याच्या योगदानाची जाणीव आपल्याला ठेवायची. तो कशासाठी मध्ये यांनी का टाकला, बलिदान कशासाठी गेलंय आणि ते का केलं गेलंय याची जाणीव सगळ्या मराठा समाजाचे लोक घराघरातले असू दे. हे किती दिवस अन्याय करणार ते आपल्याला माहिती. पोलिसाला सांगून
कोणत्या जातीवादी एखाद्या PI ला API ला सांगून, कोणत्या SP ला सांगून जातीवादी जातीला त्रास देते, पण मागं सरकू नका. विजय जवळ आलेला आहे. आपले लेकरांवरती खोटे केसेस करणारे काही पोलीस अधिकारी त्यांना जुन्या आठवणी येतात, त्याचा बदला घ्यायला बघते. वेळ बदलती हे त्यांच्या लक्षात नाहीये. आज वेळ त्यांची, उद्या आमची पण येणार आहे. आज जरी देवेंद्र फडणवीसची योग दिवस असले, उद्या माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या आणि मराठ्यांच्या सुद्धा येऊ शकते. तुमचा हिशोब पावलावरती आम्ही ठेवलेला आहे. काळजी करू नका. तुम्ही पावलावर ज्या आम्हाला अडवायला लागलात ना, तुमचा सुद्धा हिशोब आम्ही पावलावर ठेवलेला आहे. वेळ ही प्रत्येकावर येते. वेळ ही प्रत्येकावर आलेली असते, तशी माझ्या समाजावर आलेली. माझा समाज संकटात सापडलेला असताना तुम्ही जाणून बुजून जर जास्त त्याला संकटात नेण्याचा प्रयत्न करत असतात, तर दिवस बदलत असते. ही या नियतीचा नियम आहे. दिवस आणि दिवसाचा फेरा बदलल्याशिवाय राहत नाही. एक ना एक दिवस आमच्या सुद्धा हातात येणार आहे. त्या दिवसांनी सुद्धा हिसाब चुकता केल्याशिवाय मागे सरकणार नाही. आज तुम्हाला काय करायचंय तुम्ही करा, आणि मराठा समाजालाही सांगतो, काय वेळ येईल या जातीसाठी ते भोगा. खोट आपल्या विरुद्ध आता षडयंत्र चालवलं जात आहे. काही कारण नसताना गुन्हे दाखल केले जात आहेत. काही कारण नसताना पोरांना नोकरीपासून वंचित ठेवलं जात आहे. त्यांना आपला समाज आणि आपल्या समाजाचे लेकरं संपवायचे हे लक्षात असू दे, आणि आपली जबाबदारी ते संपवून द्यायची. कोणता किती हरामखोर अधिकारी असला, जाणून बुजून करीत असला, तरी दिवस बदलणार आहेत. त्याचा हिशोब चुकता म्हणून करणार. फक्त वेळ हातात येऊ द्या. माझ्या समाजाच्या वेदना आणि समाजाच्या लेकराचा आक्रोश घेऊन आम्ही रस्त्यावरती आहे. तुम्ही तुमच्या अधिकाराचा पावर आमच्या विरोधात वापरावा म्हणून आम्ही जन्म घेतलेला नाही. आमच्या लेकराचा आक्रोश आणि अन्याय आम्हाला बसू देत नाही. आता इकडे येता वेळेस अंतरवालीत काही 100-150 पोरं आले होते, आणि त्यांनी सांगितलं आमचे 350 जणांची पोलीस भरतीमध्ये निवड झाली, पण आम्हाला रिजेक्ट केलं गेलं. किती द्वेष असावा, किती मराठ्यांच्या मागे लागलेले लोक असावे, मराठ्यांना मिळेल त्या संधीत चेंगरणारे किती लोक आहेत, हे फक्त मराठ्यांच्या लोकांना समजून घ्या. मी तर त्यांना सरळ करणारच आहे. मी सकाळी केलंय सुद्धा. तुम्ही कसं काय घेत नाहीत 350 बघतो म्हणलं तुमच्याकडे. त्यांनी तर त्यांची बैठक लावलीच आहे आता उद्या सकाळीच, कारण त्या लेकरांची काही चूक नाही. त्यांनी मार्च महिन्यात EWS मधून फॉर्म भरले होते. तुम्ही EWS आत्ता दिलं, सॉरी ACBC आत्ता दिलं 10%. एक तर आम्हाला ते मान्यच नाही, तरी पण तुम्ही ते आमच्यावरती लादलं. मग नियमाने अगोदर तसा अध्यादेशी तसे भरतीचे नियम आहेत, तशा कायद्याच्या अधिकारानंच त्या भरत्या काढलेल्या. ज्या अगोदरच्या भरत्या झाल्या त्याच्यात EWSच्या माध्यमातून त्यांची भरती झालेली. रिजेक्ट करणारे तुम्ही कोण? नंतरचा कायदा तुमचा बदलला असेल, त्याचं रूपांतर ACBC झालं असेल, परंतु ज्या पोरांनी EWS मधून अगोदर फॉर्म भरले आणि ते सिलेक्ट झाले, त्याला तुम्ही रद्द नाही करू शकत. एक गोष्ट ठीक आहे की तुम्ही ACBC दिलं आणि त्यानंतर EWS सुद्धा तुम्ही रद्द केलं, त्यानंतर EWS मधून फॉर्म भरला तर ठीक आहे, परंतु पोरांच्या निवडी झाल्या आणि नुसता द्वेष म्हणून तुम्ही त्या काढत असणार, तर हे मी नाही सहन करू शकत. अशा परिस्थितीनं मराठ्यांना घेरायचा सगळ्या बाजूला प्रयत्न सुरू आहे. पण एक सांगतो तुम्हाला, आता यांच्या महसूल मधले अधिकारी सुद्धा जातीवाद करणारे सुद्धा मराठ्यांचे प्रमाणपत्र शोधायचे यांनी बंद केले. रेकॉर्ड शोधणं बंद आहे. फक्त देवेंद्र फडणवीसच्या सांगण्यावर रेकॉर्ड शोधणं बंद, प्रमाणपत्र वितरित करणं बंद, व्हॅलिडिटी देणं बंद.
जे ECBCचं आरक्षण दिलंय त्या ECBCच्या आरक्षणाच्या व्हॅलिडिटीसाठी भांडणं करून मी 6 महिन्याच्या मुदतवाढ बोलत घेतली. तीही अधिकारी जाणून बुजून देत नव्हते. कुणबीची व्हॅलिडिटी 6 महिने करा हे सांगितलं, आता करतेत का नाहीत बघू. परंतु आपलं म्हणणं असं होतं की ECBC तुम्ही आरक्षण दिलंय ते आम्हाला मान्य नाही, EW सुद्धा तुम्ही सुरू ठेवा. कारण EWच्या माध्यमातून केंद्रापर्यंत जाता येतं आणि ECBCच्या आरक्षणानं फक्त राज्यापुरता आमच्या पोराचा फायदा होतो. एकतर तुम्ही ECBC द्यायला नको होतं आणि दिलं तर EWS रद्द करायला नको होतं. बघा किती आपल्यावरती यांनी घाला घातला. म्हणजे आरक्षण दिलं यांनी आणि रद्द पण केलं यांनी. म्हणजे ECBC दिलं 10% आणि EWS रद्द केलं. तुम्हाला रद्दच करायचं सांगितलं तुम्ही. म्हणजे किती खिंडीत समाज सापडायचा एवढंच काम यांचं सुरू आहे, दुसरं काहीच काम नाही. पण तुम्हाला एक सांगतो, सगळे संकट यांनी चारही बाजूने घेरलेला घेरा हे तोडायचं तुमच्या हातात, कोणाच्याच हातात. हे कसं तोडायचं आणि यांना कसं ठेकायला आणायचं हे तुमच्या हातात. आता हे सगळे काम तुम्हाला अटक करायचं का नाही करायचं, केस करायची का नाही करायची, तुम्हाला आरक्षण द्यायचं की नाही द्यायचं, तुमचे पोरं नोकरीवरती घ्यायचे की नाही घ्यायचे, तुम्हाला व्यवसाय द्यायचा का नाही द्यायचा, तुमच्या पिकाला भाव द्यायचा की नाही द्यायचा, खताचे भाव वाढवायचे की नाही वाढवायचे, हे सगळं त्यांच्या हातात आहे. पीक विमा देणार का नाही देणार, अनुदान द्यायचं की नाही द्यायचं हे त्यांच्या हातात आहे. पण यांचं सगळ्यात मोठं रिमोट कंट्रोल तुमच्या हातात आहे, ते म्हणजे तुमचं मत. हे तर काय सरकारच्या हातात नाही. असं काही आहे देवेंद्र फडणवीसला विचारायचं मतदान कुणाला करू असं काही नाही, किंवा शरद पवारला विचारायचं मतदान कुठं करू तो हातात आहे मग सांगतो का, असं काही आहे का. मत तुमच्या हातात, ते काही विकत आणायची गरज नाही. फक्त तुमच्या पोरांवरचा आणि जातीवर झालेला अन्याय त्या दिवशी विसरू नका, एवढंच. नाही तर काही अर्थ नाही तुमच्या एकजुटीला. नुसती बरोबर करणार, सरकार काही देत नाही, तुम्ही म्हणणार मी म्हणणार, तुम्ही म्हणणार आपल्या पोरं नोकऱ्याला लागत नाही. मतदान करत दिवशी त्यांना करता कशाला लागत नाही तुमच्या लेकरं नोकऱ्या. ऊस तोडायला नाही जायचं तर पुढे मतदान करायच्या दिवशी तुम्हाला तुमचा साहेब आठवतो, तुमचा पाहुणा आठवतो. त्या दिवशी लय जवळचं नातं काढी ते बी आपल्या मांडीवर मांडी देऊन बसत डायरेक्ट, जस काय त्याचं आपलं लय नातं जवळचं. मग तुम्ही एक दिवस चहा तुम्ही म्हणता साहेबच चांगला आहे, मग सुधारणार आपण कशी. बदला आपल्या अन्यायाचा घ्यायचा कसा. आपल्या खेड्यात एक म्हण आहे बघा, गरीब गरीब होत चालला आणि श्रीमंत श्रीमंत होत चालला, आहे का नाही. आणि तुम्ही गरीब आणि श्रीमंताला मतदान केल्यावर श्रीमंत श्रीमंत नाही व्हायचं, काय गरीब होईल का. जेव्हा आरक्षण देणारा द्यायला विरोध करतो तुम्ही त्यालाच मतदान करणार, मग गरीब श्रीमंत होईल कसा. कारण त्याला गरीब मोठा होऊनच द्यायचा नाही आणि तुम्हाला पण त्यालाच मतदान द्यायचं. मतदान तर तुमच्या हातात आहे ना. तुमच्या जातीच्या लेकराच्या बाजूने एकदा द्या, त्यांचा कार्यक्रमच होतो, पण ते तुमच्या हातात आहे. त्या दिवशी तुम्ही पाहुणे रावळे काढले नाही पाहिजे. त्यांनी नवीन नवीन आणलंय, मी कालच सांगितलं, सरकारला पण सांगितलं, महाराष्ट्रातल्या लोकांना पण सांगितलं. ते लाडकी बहीण आणली आता, त्याचा बस पैसे वाटे देते झालं की नाही सुरू. लाईनच लागली हो बँके पुढे फॉर्म भरायचे. बरा ना काय होत त्याला, चांगली योजना आहे. पैसेच आपले, त्याने का वावर इकलं का तिकडे. असं केलं का देवेंद्र फडणवीसने एखादा बंगला ऐकला नागपूरचा आणि आपल्याला पैसे दिले, असं काय झालंय का. त्याने वावर ऐकलाय व आपल्यासाठी द्या. ते पैसेच आपले, टॅक्सच्या माध्यमातून GSTच्या माध्यमातून कर वसूल केला शेतकऱ्यांकडून, ते पैसे जमा केले आपल्याला देऊ राहिले. त्यांनी थोडंच एखादं घर ऐकलंय व जाहीर केलं मी ही बंगला ऐकत आहे आणि या लोकांना पैसे देतो, असं काही आहे का. आपले पैसे आपल्याला द्यायला लागलाय, कारण घेत काय होतं. कामाला येते बाबा पुढे ते तुम्हाला कशाला पाहिजे, त्यात काय समज आहे का. त्यांचे थोडे पैसे, ती योजना चांगली आहे, पण ते लाडक्या बहिणीला पैसे देताना लाडक्या भाज्याचा सरकारने विचार नाही केला त्याला आरक्षण पाहिजे म्हणून.
लाडक्या भाच्याचा विचारच करेन ना. भाच्याला आयुष्याचं आरक्षण पाहिजे. तो या 1,500 3,000 आमचं आयुष्याकडे जाणार नाही. मग ते लाडका भाचा तसंच राहिला बिगर आरक्षणाचा. बहिणीला 3,000 रुपये दिले आणि दादी शेतात काम करतो, त्याचं काय करायचं? लाडक्या बहिणीचा दादी शेतात काम करतोय, त्याच्या मालाला भाव पाहिजे, त्याचं काय? सगळी सगळे मी आगेचे, मी हटतच नाही. काय दिसतो मला त्यांची पीएचडी होत आली, मग विचार करता करता मी आगेचे, त्यांचा डोक्यातच बसना मी कोण आहे. हे लय डोक्याला विजय. याला गिअर मध्ये आणा म्हणून. गिअर मध्ये येतच नाही. गिअर मध्ये यायला आहेच काय? गिअरच नाही माझ्या गाडीला. आणते पडून गिअर मध्ये ये मला, हे मग काहीच करू शकत नाही. आता मात्र त्यांचा डाव यशस्वी झालता. मी 29 तारखेला ठरवणार होतो पाडायचे का उभा करायचा. असे खुश झाले दोन्ही बी. महाशिवयांचा डावला डेंजर बरं का आपल्यावर. दोघं वाट बघत येत ही काय म्हणतो बघा. आता यांचं षडयंत्र. मी जर उभा करायचा म्हणलं भाजपले खुश होते. ते म्हणतात आपल्या आयती निवडून येते. आणि मी पाडायचं म्हणलं महाविकास आघाडी म्हणतात बेकारच व्हायचं मागे. म्हणजे यांचं गणितच मराठीवर आहे सगळं. मग 29 तारखेला निर्णय घ्यायचा होता पाडायची उभा करायचा. ते निवडणूक डिसेंबर मध्ये टाकली. थेट डिसेंबर मध्ये. म्हणजे त्यांना आपले डाव उघडे पाडून घ्यायचे होते. आपण 29 तारखेला काय निर्णय घेत होता त्याच्यावर त्यांना काम करायचं होतं. देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेला आणि मी इकडे म्हणलं आम्हाला बैठकच नाही घ्यायची. 29ची बैठक कॅन्सल. तिथं माघारी आलं. मेरच लागलो ना त्यांना. हे नेमकं काय करतंय, कॅन्सल कम करतोय, बैठक आठवतोय का म्हणून. तुम्हाला सांगतो त्याने एवढा मराठीवर अन्याय केला ना, त्याला तर पाणीच पाजायचा मराठीवर गेला. त्याला तर सुट्टीच नाही. मराठ्यांच्या विरोधात काम करणाऱ्याला मी सोडतच नाही. तो कुणी पण असो. आणि तुम्ही सोडू नका. लय पक्षावर माया नका करू. जातीला कोणता पक्षेन काय हे देत नाही. आपले लेकर गुतलेत. कोण येतं कामाला? गेले बलिदान आपल्या लेकरांचे. सुशिक्षित बेकारांची संख्या मोजा. सगळ्यात जास्त मराठ्यांचे पोरं सुशिक्षित बेकार आहेत. त्यातले त्यात त्यांचे काही सत्ताधारीचे लोक म्हणजे जारंगे पाटील आता राजकारणावर बोलायला लागले. तुम्ही आरक्षण द्या, मी बोलत नाही, संपला विषय. दोनच कटकट काम आहे. एकदम साधं काम आहे. मला राजकारणाकडे जायचं नाही, मी बोलत बी नाही. तुम्ही आरक्षण द्या. तुम्ही नाही बोलले का आम्हाला तुमच्या दुकावर बोट ठेवावं लागणार. कारण तुम्ही आमची नसवळ केली. आमचा जीव आरक्षणात आणि तेच तुम्ही देत नाही. कारण त्याच्यात आमच्या घराघरातले मराठ्यांचे पोरं मोठे होणार. आणि मग आम्ही वय केलं. तुमचा जीव कशात आहे? तुमचा जीव खुर्ची दे. तुम्हाला खुर्चीच नाही भेटून देते. खरं आहे की नाही? करा जरा. मुलं मोठं करायचं स्वप्न मनात असू. इथं लढाई ना कोणाच्या राजकारणासाठी ना कोणाला पाडायसाठी. पण हे ऐकत नाहीत म्हणून आपला नाविलाज. आणि हे भेटेत नाही. बीड जिल्ह्यातल्या मराठ्याला नाही भेटत. लय कपाडी का तुम्ही ते म्हणजे कवा एक होते ना कवा पाडीते. इतकं अन्याय झालं तरी आपले लोक भेट नाही. आता भेऊन करता काय? भेलं तरी हानतेत, नाही भेलं तरी हानतेत, त्यांच्याकडून राहिलं तरी हानतेत. आणि मग करावं काय? आपली जागा असली तरी त्यांचं पोरग तिथं नोकरी लागतं. आपलं लावायचं असलं ते जास्त पैसे देते. आपल्या मुळावरच उठले तिथून तिथून. मग त्याच्यापेक्षा त्यांचं नाही राहिलं परवडतं ना. जर आपला त्यांच्याकडे राहून बी तोटाच होणार असला, नाही राहून बी होणार असला, तर आपल्या जातीला मोठं करण्याचा लढा आपणच हातात घेतलेला बरा. जे व्हायचं असेल ते होईल. मी तर तेच धोरण धरलं. जे व्हायचं असेल ते होईल. कोणाचा विचार नाही करायचा. कोणाला गोड बोलले ना आपल्या लोक जातीचं कल्याण व्हायना आणि वाईट बोलले ना व्हायना. त्याच्यापेक्षा त्यांच्याकडे न राहिलंच परवडतं. आतापर्यंत त्यांनी 40-50 वर्षात आपले लोक मोठे केलेच नाही. मग आपल्या जीवावरती आपण करू. आणि केल्या सुद्धा. या पोरगी बसती इथं काही ना काहीतरी लेकरं नोकऱ्याला लागलेत ना.
काल 5 पोर आले होते, 5 पोर अंतरावलीत काल आले. एकाचा MBBS ला नंबर लागला, 2 कॉन्स्टेबल म्हणून लागले, 2 कशात लागले म्हणले का नो हे इंग्लिश मध्ये बोलत ते माझ्या संग माहिती राहत देणार. 5 पोरं लागले का झाला ना सुरू काय ना काहीतरी. क्षेत्र कोणचंही असू द्या, मराठ्यांचे पोट्टे तर त्या प्रशासनात चालले ना. 2 वर्षात एवढा मोठा आकडा करायचा ना, कुंकड नाव असलं की मराठ्याच दिसतं पाहिजे. दबाव आणणारे हेच, सत्तेत हेच, अधिकारी म्हणून हेच. पण आमचं काही दुखणं नाही, तुम्ही असं नका. पण अन्याय कम करता तुम्ही तोंड बघून काम कसं काय करता, मग ती चिड आहे आम्हाला. तुम्ही लागलात, मोठे झालात, याच्याविषयी आम्हाला काहीच वाईट नाही वाटत. परत तुम्ही आमचा काहीतरी बदला घ्यायसाठी लागताय हे आम्हाला वाईट वाटत. म्हणून आता आम्ही पण ठरवलं, आपलेही पोरं मोठे झाले पाहिजेत, आपले लेकर अधिकारी झाले पाहिजेत, आपली जात मोठी झाली पाहिजे. शासक आणि प्रशासक दोन्ही पण मराठीचे पोरं जास्तीत जास्त बनवायच्या कामाला लागायचं. त्याच्यामुळे इथून पुढं जर उभा करायचं पाडायचं काही ठरलं तर एक जीवन राहतान का एक जीवन सांगा. मावसा खरंच करता का एका बाजून सगळं ठरल्यावर? नक्की आवाजच आहे ना तुमचा, सर्व हात वर करा. हो यांचा कार्यक्रमच लावतो मी बी. मग छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. असा घरात एक आईबाप नसेल महाराष्ट्रात की त्याला वाटत नाही माझ्या लेकराचं कल्याण होईल, एकही नसेल. कारण आपण आतापर्यंत यांना मोठं केलं, पक्षाला पक्षाच्या नेत्याला मोठं केलं. आता आपले जातं लेकर मोठं करायचे हे कोणी विसरू नका. कारण तुमच्या जोरावरतीच हा संघर्ष सुरू आहे. 29 ऑगस्टला या संघर्षाला 1 वर्ष पूर्ण होत आहे. देशात एवढा मोठा लढा कधी झाला नसेल, इतका मोठा लढा आपण मराठा समाजाने उभा केला. उद्याच्या 29 ऑगस्टला याला 1 वर्ष पूर्ण होतं. देशात नाही असं आंदोलन झालेलं की 1 वर्ष होत आहे म्हणून. आणि 5 तारखेला गेवराई तालुक्यातली मराठ्यांची बैठक लावली. गेवराईला पुढं लावली ना माहित मला, दसरा मैदानला. या का नाही घरी नाही राहायचा मावशाव याला एकाला घरी राहून देऊ नका बरं का. नाही ते जाते साहेब असं यांना साहेब सध्याला ना देतोय बघा. हे रोज पुढे गेले संध्याकाळी इचेरीत जा. साहेब सध्या तैट झालेत, साहेब सगळेच महाराष्ट्रातले साहेब तैट झालेत. ते पोरायला हळूच बोलून घेते. आता नोकऱ्याला लावते मला वाटतं ते पगार नाही काही नाही. एका दिवसात नोकरी लावली लय कुकाचा हक्कच नोकऱ्याला लावी देते. आणि एकदा निवडणूक झाली की ते पोरग म्हणताय मग जमाना बी काही व्हाय नाही, नोकरी नको काहीच नको मला. पण हे इतके चाभरे लोक आहेत राजकारणी, गेने आपला असा कार्यक्रम लावलाय. त्यांच्या शाळा महाराष्ट्रातल्या सांगतो बरं का मी, फी देताना 1 रुपया बी कमी करणार नाहीत आपल्याला. त्या टायमाला नाही का आपण त्याचे पाहुणे कार्यकर्ते 1 रुपया बी कमी नाही करी. नोकरी लावायचं असलं तरी पैसे घेते. आणि निवडणूक जवळ आली की फुकट पोरं लावते. एका गावातून 20-20, 30-30 पोरं. ते बी असे लावते ज्याचा वाडा मोठा आहे त्यो. इतके चाभरे लोक आहेत राजकारणी. कारण ती वाड्यावाला बी मग त्याच्याकडे बोलत 40 मतदान असतं. आणि त्याचा पोरग नोकरी लावलं म्हणून ते आपण गरीबावर तरपण टाकीत एवढे बार मी म्हणतो तिकडे मतदान कर. आता तसं म्हणाला थोपडे ठेवून द्यायचं. मोठा वाडा नाही लहान वाडा नाही, सगळ्या मराठ्यांनी एक राहायचं. आणि या बारीनं सगळ्याला पाणी पाजलं. घराघरातले पोरं मोठं करायचं बघा. आता हे लय सावध होणार आहे, विकू नका. आयुष्याला पुरणार नाही तुम्हाला 1000, 5000, 2000, 10,000 दिले. आता फक्त विकू नका. वेळ आल्यावर सावध राहायचं. वेळ निघून गेल्यावर काहीच उपयोग नाही रडत बसू. नुसते पैसे घाला, फीस भरा आणि पोरं शिकवा, एवढंच काम राहणार. आणि सगळे सुशिक्षित बेकारच. एकही नोकरी लागलेलं नाही, ना व्यवसायाकडे गेलेलं नाही, ना उद्योगाकडे गेलेलं नाही. त्याचं कारण वेळ आल्यावर आपण कोणाच्या तरी पैशाला हात लावला आणि ते पैसे 15 दिवसापेक्षा जास्त सुद्धा आपल्याला पुरत नाही.
आणि आपण उभ्या आयुष्याचं आपल्या लेकराचं मुलीचं मुलाचं वाटोळं करतो. आपल्याला पाहिजे तर आयुष्याच्या सुविधा, आयुष्याच्या. आम्हाला 2 दिवसाचे 2 रुपये तुकडे लगेच नको, पण आयुष्याचं आरक्षण दे, आमच्या लेकराचं कल्याण होईल. यांना अशी सवय लागली घाण. आता यांनी दर दिवाळी ते शिरा आणते, आनंदाचा शिरा. हा शिरा का शिरा काही नाव टाकी देते, शिरा शिरा. आणि ते डाळ अशी तिथे सगळे भुंग्याला गेली. ते तेलाचा एक डबडा पुडा करून आणते, काय माहित ते देते. आपल्या महिला इतक्या कलाकार्या त्या कढाईत टाकी देत ते तेल सगळं सरपंच संपत, पण ते तेल काय पिवळं होत नाही, पांढरच राहत आहे. मग काय देवेंद्र फडणवीस मोगन टाकी तो का बांधायचा. किती ना देते बघा ना तुम्ही. ते त्याच्यात शिरा देतात, परत ती सगळा पिठासारखा नेमके रांगोळी हे का गरा आहे कळतच नाही. आपल्याला काहीच कळत नाही का? बरं ते एक दिवस खाऊ आपण, त्याने आयुष्याकडे जाणार का आपण? ती पुढे देण्यापेक्षा, तेल देण्यापेक्षा आरक्षण देईल म्हणा, आम्हीच तुला तेल शिरा देतो. लागल तेवढा शिरा देऊ आपण त्याला, काय नाही. एक पाहिले भरदोडून आणले गहू, त्याला गोलीच उचलायची नाही, जाय घेऊन म्हणा शिरा गहू. आणि तेच देते का ते नाही का? दुसरा शिरा थोडाच आणलेला आहे, तेच शिरा आहे देऊ आपल्या गावाचा. ते डुकरं खात नाही ते गहू, सगळे वेगळे गहू दिसते. ते कुपाना दिले ते खाता का कोणी? त्याला 15-12 धुतलं ते भिजत बी नाही आणि काहीच नाही. आपल्या महिला खेड्यातल्या ते गहू आणतात आणि ते भिजायला टाकतात कोरडाय करायला. 15 दिवसांनी तिने भांड्यात हात घातला तरी गहू तसा ओझ सुद्धा भिजत नाही, आणि ते आपल्याला खायला. ही सत्य परिस्थिती. आणि तुम्ही आणि आम्ही काय करायला लागलो? तात्पुरतं बघायला लागलो. मला वाटतं आपण तात्पुरतं न बघता आपल्या लेकराचं भविष्य बघितलं पाहिजे. आपल्या लेकराचं भविष्य काय, त्याला आयुष्याचं काय देतो. तो तांदूळ नको, काही नको, यांची कर्जमाफी सुद्धा नको. आपल्याला 3च कामं करा म्हणायला. एक काम, एकदाच कायमची शेतकऱ्याची कर्जमुक्ती करा, कायमची कर्जमुक्ती करा एकदा. शेतकऱ्याला 24 घंटे लाईट दे, कारण बिल तर आम्हीच भरतो. बिल तर काय देवेंद्र फडणवीस भरीत नाही, छगन भरीत भरतो तर काही राहिलंच नाही. त्यालाच लोकांनी पैसे जमा करून दिले, त्यालाच पैसे लोकांना जमा करून दिले. ते जेलातून बाहेर आले, त्याचं काहीच राहिलं नाही. दुसऱ्याच्याच गोदाड्या घेऊन पळत होता ते म्हणले याला स्वतः गोदाड्या तरी घेऊन द्या, नव्या खट घेऊन दिल्या लोकांना. हे म्हणले तुला झोपतो रे का, त्याचं काय राहिलं नाही. मला वाटतं यांनी आपल्याला शेतकऱ्याची एकदा कर्जमुक्ती करावं. वीज लाईट यांनी 24 घंटे आपल्याला द्या, आणि आपल्या शेतीच्या मालाला भाव वाढवून द्यावा. यांच्या कर्जाची गरजच नाही आपल्याला. आणि आपल्या आत्महत्या सुद्धा होत नाही. एक पण आत्महत्या व्हायचं कारण लई आहे. कारण जर पेरलं, पाऊस नसल्यामुळे ते लवकर उगत नाही. जर उगालं तर इतका पाऊस येतो की त्याच्यात ते सडत आहे. त्याच्यातून वाचून जर हातातोंडाला घास आला तर त्याच्यात गारपीट, मग नुकसान भरपाईचा विषय. नुकसान भरपाई हे देत नाही. मग येतो पीक विम्याचा विषय, पीक विमा बी येत नाही. मग त्या शेतकऱ्याचं संकट त्याला दिसतं. एकीकडून शेताला रात्रंदिवस कष्ट करायचे, पिकाला भाव नाही, पीक विमा भेटत नाही, नुकसान झालं. आणि समोर दिसतं कर्ज, आणि त्याला मुलं आता शिकवायचे कसे आणि कर्ज फेडायचं कसं. याच्यातून सुद्धा आत्महत्या होत्या. यांनी जर आपल्याला भाव वाढ दिला, यांनी वीज दिली, आणि एकदा जर पाणी यांनी उभा करून दिलं आपल्याला कायमस्वरूपीचं, तर मराठ्यांचंच काय, या राज्यात आणि देशात कोणाचीच आत्महत्या होणार नाही, कोणी कर्ज सुद्धा काढणार नाही. आपलं म्हणणं आहे तुम्ही आम्हाला कायमच्या सुविधा द्या, तुम्ही आम्हाला हे थोडं थोडं दिवस ना. आणि यांना लागली सवय थोडं थोडं द्यायची, आणि आपण वेळेवर सगळं विसरून जातो, आणि आपण ते घेतो, आणि त्या आमिषाला बळी पडून आपण आपल्या समाजाचं, आपल्या लेकराचं स्वतःच्या हातानं वाटोळं करतो. याला दुसरं कोणी जबाबदार नाही. इथून पुढे तरी माझी तुम्हाला विनंती, आपल्या लेकरं डोळ्यासमोर ठेवा.
कारण मी तांदळा गावात येऊन प्रत्येक वेळेस आल्यावर हेच सांगतो आणि वारंवार सातत्याने हे सांगणं म्हणजे तुम्ही सावध असणं गरजेचं. कारण आता आखाडा जवळ आला. आता आपलं ठरतच नाही काय मी आपली लितर आहे. उमेदवार जितके झालेत नावशिव काय सांगावं तुम्हाला. बाय 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 कुंकुण या लफड्यात पडलो मी, कुंकुण नाही असं वाटायला लागलं मला. रोज नुसते हार जावल्याचे, दुसरा माणूसच नाही. कुणी म्हणताय आमदार होतोय मी, मला ती तिकीट तू इतके. आणि मग याने काय होणार आहे ते पहिलेच येते पुन्हा आपल्या ह्या असल्या वडावडी बाबा इतके येते. मी तर असा येडा झालोय, मला वाटतं मी याच्यात कुंकुण उतरलो, कुंकुण नाही. एक जण तर 10च्या नंतर आला, फुल तराट झालेलं होतं. सांगत होता आता बाबा पुढं सांगत होता काय दुसऱ्यानंतर पुन्हा सांगू एवढी जागा आहे मला. आणि त्याच्यात 10-11 वाजता घरात आपण उमेदवारीच मागितली नाही तर त्याच्या ध्यानातच नव्हतं. चाळल्याशिवाय त्याच्या ध्यानातच नाही आले. आणि ते आलं त्याला फाईल दुसरीच घेऊन आलं, ती घेऊन नाही आली. माझ्या हातात दिली, मला मी बघितलं, म्हणलं भाऊ ही फाईल नाही ती. ते मला तिची निटवाची होतीच बघ. मला याच्या कारणात लागायचं हे कारण झाले रे ते दुसरीच फाईल करून. म्हणजे इतकं येड लागलं ना आपल्या लोकांना त्या राजकारणाचं. तुम्हाला येड पण असू द्या पण बाकीच्या जातीचं शिक्षण करा. त्या टायमाला त्यांचा एकच माणूस काढतो, एकच माणूस काढतो आणि त्यांच्या जातीची पोरायचे काम होते. तुमच्या असल्या वडाताडीन काम होतील का? याचा अर्थ असा होतो तुम्ही समाजाचं काम करायला नाही आला. तुम्हाला आमदार व्हायचं होतं, तुम्हाला निवडणूक लढवायची होती म्हणून तुम्ही आंदोलनात राहता. कुणीतरी एक घ्या आणि सगळे मिळत त्याला निवडून द्या ना. काय फरक पडला? 70 वर्ष त्यांनी काही दिलं, एवढे 5 वर्ष बघायचे काय देते. आणि मी आहे ना, तुम्ही कम काळजी करा. मी सांगितलेलं निवडून द्या, त्यांनी काम नाही केलं का कच घोडेल तुम्ही त्याला. तुम्ही काळजीच करणार नाही. अरे आपले लोक सुधारते ना, आपल्या जातीला आधार होईल, आपल्याला नाही कोणाचा आधार राहावं ना. आपल्या बाजूने एक आमदार बोलायला नाही, एक मंत्री बोलायला, एकटा छगन भुजबळ आपल्या आरक्षणाच्या विरोधात मंत्रालयात त्या विधान भवनात बोलतो एकटा, तरी त्याचा विरोध ग्राह्य धरला जातो. आपला कोणी बोलायचं त्याला थोडीच थोडं उत्तर द्यायला कोणी. मग तुम्हाला हे कळतं आपला तिथं माणूस पाहिजे, आपल्या बाजूला बोलणारा पाहिजे. आणि निवडून देता दुसऱ्याला देता कसं काय तुमची जात मोठी होईल? तुमच्या बाजूला कसं कोण बोलत? तुमच्या बाजूला बोलण्यासाठी तुमचे प्रश्न मांडायला तुमचा हक्काचा माणूस लागतो. जसं की वारकरी संप्रदाय या राज्यात आणि देशात प्रचंड मोठा आहे. त्याचा अर्थ असा आहे का वारकरी संप्रदाय त्या आमदाराला मतदानच करत नाही, करतो. वारकऱ्यावर अन्याय झाल्यावर आमदार झोपलेले पुढे असतात, मतदान घेताना गोड लागत. मग ज्यावेळेस वारकरी संप्रदायावरती अन्याय होतो त्यावेळेस बोलायला ते आमदार पुढे काय येत नाही. त्यामुळे या इथून पुढे शेतकऱ्यांना सुद्धा या धर्तीवर विचार करायचं वेळ आली. सगळे शेतकरी मतदान करून यांना मोठं करतात, मग शेतकऱ्याच्या बाजू एकच माणूस मंत्री मांडत नाही. आपणच आपला विचार करत चालतो. प्रत्येक क्षेत्रातल्या माणसाचे प्रश्न मांडायला एक माणूस तिथं पाहिजे. सगळ्याच्या संघटना आहेत तेवढ्याच्या या देशात या राज्यात सगळ्याच्या शेतकऱ्याच्या आमके पण पोलिसाची एक बी संघटना नाही. त्याला कुणी घोडे लावून द्या, कुणी काही करू द्या, त्याची बाजू घ्यायला कुणीच नाही. आहे का कुणी? त्याला त्रास झाला तरी सांगायला कुणाला नाही आणि त्याचा आवाज उठवायला कुणी नाही. आणि इथं पण आपला समाज चुकवतो. जिथं जिथं आपल्या जातीचे अधिकारी आहेत, जिथं जिथं आपल्या जातीचे अधिकारी आहेत तिथं तिथं त्यांना त्रास होतो. त्यांना त्रास काय होतो? म्हणजे कोणत्या क्षेत्रात झाला तुम्ही नुसता पोलीस नाही, महसूल मध्ये असू द्या, तहसीलदार असू द्या, शिक्षक असू द्या, तो डॉक्टर असू द्या, ते वकील असू द्या, IPS IAS दर्जाचा अधिकारी असू द्या, ते इंजिनियर असू द्या, कोणी असू द्या, त्याला इतका त्रास होतो. आमचं काम कर, नाही केलं का तो मराठ्याचा काम करीत नाही का? त्याचा जातीचा काय समज? म्हणजे नुसत्या धमक्या आणि दबाव निर्माण करणार. आणि आपण त्यांच्या अधिकाऱ्याला असं कधीच म्हणत नाही तो ह्या जातीचा आहे का म्हणून आमचं काम करत नाही, कधीच म्हणत नाहीत आपला समाज. पण आपल्या समाजाला टार्गेट करणार मग तो कोणत्या क्षेत्रात असतो. इथून पुढे 2-3 कामं करीत जायचं आपण सुद्धा. आपल्या कुठल्या अधिकाऱ्यांना झाला ना सगळ्या जातीत त्याच्या बाजूने भरायचं, अजिबात त्याला उघडं पडून द्यायचं नाही. इथं बोलत हे काम आपल्याला करावं लागणार आहे. आपल्या समाजाच्या लोकांना जर त्रास झाला तर आपण सुद्धा सामान्य लोकांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. बघायची भूमिका इथून पुढे घ्यायची नाही.
सगळ्यांनी एकमेकाच्या मदतीला जायचं. जरी पटत नसलं आपलं तरी पण तुमच्या दोघांचं पटत नसलं तुम्ही एकमेकाला बोलू नका. पण जिथं कुठं आपल्या जातीवर अन्याय होतो त्या ठिकाणी आपल्या समाजानं उभा राहिलंच पाहिजे. तशीच मोटरसायकल पुढे इथून पुढे पळवायची नाही. कारण जात धोक्यात येऊन देऊ नका. बघायची भूमिका घ्यायची नाही. जे संकट येईल त्याला सामोरं इथून पुढे जावं लागणार. मी तर सगळ्या दुश्मनी अंगावर घेतलं. कोणची दुश्मनी राहायची अंगावर घ्यायची? विरोधी पक्षासंघ सुद्धा दुश्मनी माझी आणि सत्ताधाऱ्याबरोबर सुद्धा. ते काय आमचं बेगडी खेळ नाहीये राजकारण्यामध्ये. ते नुसत्या भाषणातून किंवा मीडियातून एकमेकाला क्रॉस करायचं फक्त. आमची खरोखरच शत्रुत्व आहे. कारण मी जातीला देण्यात म्हणून मी मागे सरकारला तयार नाही. आणि त्यांना एवढा कणखरपणा पटाय ना. त्यांना वाटतं काहीतरी सेटलमेंट केली पाहिजे, काहीतरी शब्द ऐकले पाहिजे. कारण माहिती आवडतच नाही ना मॅनेज होणारी. त्यामुळे आमचं त्यांचे शत्रुत्व खरं लागलं. म्हणून यांनी एवढे राग उठवली. तुमच्या डोळ्यात एकता आरक्षण असणारं द्यायना, प्रमाणपत्र असलेले देत नाहीये, व्हॅलिडिटी होत असून देत नाही. तुम्ही आणखीन एक गोष्ट ऐकली असेल, हैदराबादला मराठ्यांचे 8,000 पुरावे सापडले. ऐकलं का नाही ऐकलं तुम्ही? शंभूराजे देसाई साहेबांनी मीडियात सांगितलं 8,000 पुरावे सापडले. साहेब 3 महिने झाले आणखी पुरावे आणले नाही. 3 महिने झाले असून सुद्धा आणले नाही. याला म्हणते देवेंद्र फडणवीसचा कावा. सापडलेला असून देत नाही. मी त्यांना फोन करून सांगितलं, म्हणलं तुमच्यावर पैसे नसले तर आमच्या एक टमटम आम्ही रिक्षा पाठवून देतो, या घेऊन डिझेल टाकून देतो आम्ही त्याला. येता जाताना पुढं भेळ काही खायचं असले तुम्हाला तर आम्ही ते बी पैसे देतो. भेळ खा, भजे खा, कांदे खा. कांदे तर छगन भुजबळच्या खिशातच असते, कांद्याची गरज नाही. नाही 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 तसं म्हणू नका तुम्ही, आणतो तर आम्ही रिक्षा नाही काही. कारण आपली भाषा कसली, म्हणजे टमटमच पाठवून देतो. रिक्षा म्हणलं तुम्ही तर पण या घेऊन वज येत नसलं, वज नसलं तर निबार माणसं म्हणलं माझ्याजवळ. माझ्याकडे जाऊन येऊ नका म्हणलं तुम्ही. माझ्यावर जाता नाही तर सगळे असेल का आमच्यावर लय निबार आहेत म्हणजे टप्पूची टप्पू ते बी देतो तुम्हाला. मीच फक्त बारीक, मला नाही वज उठलाय. पण आमचे लोक उठल्यासारखे आहेत ना बाकीचे, लय निबार आहेत. माझ्या पायावर पाय दिला मग पाय मोडू देत टप्पूचे टप्पू आहेत आमच्याकडे. नाही नाही म्हणले असं बनवू नका तुम्ही. अरे म्हणलं तुम्हाला कळतच नाहीये तुम्ही काय करताय. एवढा मोठा मराठा समाज तुमच्या विरोधात चाललाय, तुम्हीच तोंडाने सांगताय पुरावे सापडले तरी तुम्ही आणत नाहीये. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही. तर मी सुद्धा तुम्हाला जाहीर सांगतो म्हणलं. त्याला तोंडावर सांगितलं, मीडियात बी सांगितलं. ते 7 आमदार आले ते आता त्यांना सुद्धा सांगितलं. म्हणलं मी तुमचे 113 आमदार पाडीत असतो मग तुम्ही जर नाही आणलं तुम्हाला कायमच्या घरी पाठवणार आणि तोंडावर सांगितलं. पण ते काय होतं मला कळतच नाही. माझ्याकडे चर्चेला येते आणि चर्चेला आलेले कुंकोडचं ते परत माघारीच येत नाही. 8-7 जण आले ते गेलेत आणखी माघारीत आले. त्या सागर बंगल्यावर एकदा त्या पायऱ्यावर पाय ठेवला का माणूस माघारी येतच नाही. काय तिथे लिंबून काय काही हे का कोण अंगारा भंगारा काही येतच नाही. देवेंद्र फडणवीस लिंबू म्हणजे डेंजर, ते माघारीच येत नाही माणूस तिथे गेल्यावर. कारण त्यांच्याकडे एक आयुर्वेदिक देणारा औषध माणूस नाही. छगन भुजबळ ते डोंगर डांगरा घेतो त्याच्या तिकडे ते बॉ ते देवेंद्र फडणवीस डेंजर आहे. ती बॉ आणि ही बॉ ते 2 बॉ झाले. त्या बॉच्या मध्ये माणसंच माघारी येणार. ते 8 गेलेले आमदार आणखीन आले ना तिकडच. यांचा सरळ सरळ मराठ्यावर यांना अन्याय करायचा दिसतोय. आणि तुम्हाला सांगतो कोणती शक्ती किती एक होऊ द्या, किती पण एक होऊ द्या, मराठ्याच्या शक्तीला या राज्यात कोणीच करू शकत नाही, कोणीच. कारण या राज्यात आपण एकटेच 50-55% तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो ना. आता मी बंद करतो बघा, मराठ्याच्या शक्तीला कोणीच कसं करू शकत नाही. इथून मागं काय म्हणायचे, परळीत आणि आष्टी पाटोद्यात सगळ्यात जास्त अमुक समाज असे वाद निर्माण केलं जायचं. मराठ्याच्या शक्तीला राज्यात कोणीच करू का शकत नाही याचं कारण सांगतो तुम्हाला. एकटा मराठा आष्टी पाटोदा आणि शिरूर मध्ये 1,67,780 एकटा. उगाच अफवा उडायच्या
तांदळात आमके आम केले काय तिथे आमके आम केले आम्ही मोजलेच घराघरात जाऊन किती केले परळीत मोजले 1,14,000 नुसते मराठी निघाले 1 नंबरला मराठा आहे. आम्ही मग जामनेरला घुसलो तिकडं गिरीश महादेवच्या तिकडं जनावरांचा डॉक्टर त्याच्या तिकडं घुसलो आम्ही जनावरांचा डॉक्टर आहे त्याला माणसं नीटच होत नाही जनावर नीट होते त्याला पण कारण बिघडेल माणसाकडे बिघडेलच काम असतं तिथं असंच व्हायचं त्याचं मतदान फक्त 3,000 2,500 निघालं आणि आपलं मराठ्याचं मतदान 1,36,000 जामनेर मध्ये निघालं नुसतं जामनेर मध्ये एकट्या आणि कसं काय पडते शिट कसं काय पडते आपली शक्ती आपल्याला ओळखली नाही आपली ताकद आपल्याला ओळखली नाही म्हणून आपण अडचणीत आलो आपल्याला मोजायचा शिकार आपला समाज किती आहे आपली शक्ती किती मोठी आहे याचा अर्थ काय आपल्याला दंगल नाही करायची पण कोणाचा अन्याय अजिबात सहन नाही करायचा तुम्हाला ठासून सांगतो अजिबात अन्याय सहन करायचा नाही कोणाला पण आपली जात आणि आपले पोरं सुद्धा मोठे झाले पाहिजेत शेवटचं सांगतो मराठ्यांना कधीच हारू देऊ नका कधीच हारून देऊ नका वेळ पडली ना 5 पटीनं काम करा इतक्या ताकदीनं रात्रंदिवस पळा तशी जरी वेळ आली पण फक्त माझ्या मराठ्याला हारून देऊ नका तुम्हाला जी ताकद आणि जी किंमत मोजायची वेळ येईल ती किंमत मोजा इथं तुम्हाला मला किंमत नाही माझी जात हारून देऊ नका ही जबाबदारी तुमच्यावर नसता काही अर्थ नाही तुम्ही मराठ्याच्या कुळात जन्म घेऊन काहीच अर्थ नाही तुमचा भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस करत बसू नका जर तर सांगतो तुम्हाला जर तशी वेळ आलीच तर जातीच्याच बाजूला उभा राहा जात हारून देऊ नका नसता तुम्हाला कधीच किंमत राहणार कधीच किंमत राहणार तुमच्या लेकराला सुद्धा किंमत येणार नाही एवढी संधी कोणी सोबत येऊ नाही येऊ एकटा जरी मराठा तराला लागला ना तरी मराठी राज्यातले खूप काही शिका काढू शकतो आणि आपला दबदबा राज्यात निर्माण करू शकतो एकटा मराठा कोणी सोबत आलं नाही आलं तरी पण सोबत आल्यावर तर त्यांचं एकही येऊन देत नाहीत आपण कारण राखीव मतदारसंघ जे आहेत ना ते एसटीला सुटलेले प्रत्येक एसटीच्या मतदारसंघात मराठ्यांचं 70,000 90,000 मतदार प्रत्येक मतदारसंघात आपण मतदान केल्याशिवाय ती निवडूनच येत नसते आणि जे आपल्या विचाराच्या आरक्षणाच्या बाजूने त्यालाच मतदान करायचं उदाहरणार्थ केज मतदारसंघ तिथं आपला उभा करता येतो का नाही येत पण तिथं 1,10,000 आपलं मराठ्याचं मतदान आहे तुटन का लीड कोणाला ती 1,10,000ची 5,000ची लीड तोडायला भाऊ एक जणाचा एवढा फेस पडला होता तुमची ताकद सोपी नाही तुम्ही बिताराला लागला होता मराठीचे लोक सोपे नाहीत आणि ते महाराष्ट्राला कळालं मराठी लोक सोपे नाहीत जिथं मराठा हरल्यासारखा वाटल जिथं मराठा हरायचा अंदाजा मराठ्याला दिसला की मराठी गपागपाची एक होते एका रात्रीत ड्रायव्हर काय आधी लवकर नाही येत झाले मराठी तेव्हा त्यांना वाटलं नको आपल्या जातीचा अपमान होईल आपल्या पोराचा अपमान होईल जेव्हा जात 2 दिवस शेवटच्या रात्री एकवडली जेव्हा शिक्का निघालाय म्हणतात दाना 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 जात हरत असताना फक्त हरून द्यायची नाही ही जबाबदारी आपल्याला मग काही होऊ द्या वरून हाणलं बी तुम्हाला तरी मतदान आपलं ठरलं तिथंच करा किती पोलिसांनी आड गेलं तरी मतदान तिथंच करा आपल्या जवळच्यानं किती आपल्याला विरोध केला तरी जातीच्या बाजूनं लेकराच्याच बाजूला राहा कारण तुम्हाला इकडे किती त्रास दिला तरी मतदानाच्या ठिकाणी जाताना तिथं झटकून फुलेलं असतं असं ती आहे का नाही त्याच्यात काय मेळ लागतो का कोणाला केलं ते तुलाच केलं म्हणायचं आणि इकडे तिसरीकडेच करायचं तसंच असतं मग तिकडं नाही का काही जणांच्या व्यासपीठावर लय लोक असायचे आणि ते पडद्यावर म्हणले मायला तुम्ही इतके जण माझ्या व्यासपीठावर होतात मी पडलं कसं काय ते म्हणले नाही बाबा मी इमानदारी सांगतो मी केलं तेव्हा त्यांना सांगते त्याच्याकडे बारी आली किंवा मी केलं तर त्यांना सण केलं माझ्या लोटा लोटीन काय झालं तिकडे तर बस ना व्हायला पण आता पुढचा जर लई दादा असला त्याला काय करता मग आता हिडा तसंच गाडी पण मतदानात तसं त्याला टेन्शनच आलं पाहिजे ते म्हणलं पाहिजे फिरणाऱ्याने जास्त धोका दिला बिगर फिरणाऱ्यापेक्षा फक्त विकायचं नाही कोणाच्या पैशाला हात लावायचा नाही
आपण खूप आयुष्य कष्ट करणारी जात आहे आपला. माना तोडल्या तरी माग न सरकणारी जात आपली क्षेत्रीय मराठीची. एक मराठा. फक्त इकायचं नव्हतं. कोणी आपल्याकडे बोट नाही दाखवलं पाहिजे की तू माझ्याकडून पैसे घेतले होते मतदानात. फक्त इकायचं. त्या पैशाने आपली काही दरिद्र पार होणार नाही. 10,000च्या पुढे आकडाच जात नाही. आणि लय झाला तर जर चिक मोठा असला तर 1 लाख. पण त्याच्या 1 लाखाच्या मागे भुंगे बी तितकेच असते. त्याला 1 लाख दिलेला बघितले 20 जण एकत्र येते त्याचे मित्र. संध्याकाळी त्यातल्या 50 संपले. संध्याकाळी 50 खालास. परत त्याला चोरून मध्ये ते तितके आणले. तो काय केले ते जर मला गाड्या घोड्यात प्रचारात गेले. खोटं बोलतं म्हणले पहिल्यापासून असलं ते पैसे राहते. म्हणजे त्या पैशामुळे उलट छोटं देत लोक त्याच्याकडून. पेंदारे सुधरून देत नाही पैसे दिल्यावर. आणि 2 गोष्टी निवडणुकीत करू नका. पैसे घेऊ नका आणि दारू पिऊ नका. तुम्ही फक्त दारू सोडा. मी वस्ता दे आणला. तुम्ही काळजीच करू नका त्याची. वरचं मी सांभाळतो, खालचं तुम्ही सांभाळ. खालचं मला सांभाळायला येतं, वरचं मला सांभाळायला येतं. काही काम सांभाळले रसू नका. जाती झाली ना रसू नका. एखादं काम नाही झालं तरी चालेल, पण जात मात्र आता जातीचा झेंडा शिखरावर फडकायचा म्हणजे फडकायचा. कुणीच विकू नका. आपल्याला काय होणार नाही. 10-5 हजार नसले 10-5 हजार रुपये सामान्यातल्या सामान्य गरीब शेतकऱ्याचे सुद्धा वाया लागतात. कारण एक जर गारपीट झाली तर आपला लाखो रुपयाचा कापूस वायाला जातो, सोयाबीन वायाला जाते. आपल्या लेकराला आयुष्याचं घ्या. माझं एवढंच सांगाय तुम्हाला. तुमच्या लेकराला भविष्याचं आरक्षण घ्या. तुमच्या लेकराला आयुष्याच्या नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. तुमच्या लेकराला आयुष्याचं शिक्षण उच्च मोठं मिळालं पाहिजे. याच्यासाठी काम करा. आणि शिकणाऱ्या पोरांना विचारा आरक्षणाची काय किंमत आहे. त्याच्यामुळं कोणत्या नेत्याच्या ऐकण्यात येऊ किंवा कोणत्या शेजाऱ्या पाजाऱ्याच्या ऐकण्यात येऊन कोणाच्या दबावात येऊ नका. पण आपली जात आणि मुलं संपू देऊ नका. एवढीच मी तुम्हाला अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं हात जोडून विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.